हॅलो फ्रेंड्स, मी मनीषा. मराठी किचन विथ मनीषामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नाश्त्याची एकदम नवीन रेसिपी, जी तयार होते 5 ते 10 मिनिटांमध्ये आणि अगदी कमीत कमी तेलामध्ये, फक्त 2 बूंद तेलामध्ये आज आपण ही रेसिपी बनवणार आहोत. चला तर मग रेसिपी करण्यास स्टार्ट करूया. आणि व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदा आले असाल, तर प्लीज व्हिडिओ पूर्ण फुल वॉच केल्यानंतर मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. आणि माझी रेसिपी जर आवडली तर लाईकसुद्धा करा आणि आपल्या फॅमिली फ्रेंड्समध्ये शेअरसुद्धा करा. चला तर मग रेसिपी करण्यास स्टार्ट करूया. तर बघा, मी इथे साहित्य घेतलेलं आहे. 5 ब्राऊन ब्रेड घेतलेले आहेत. तुम्ही व्हाईट ब्रेडसुद्धा घेऊ शकता. अर्धा कटोरी मक्याचे दाणे आहेत, अर्धा कटोरी दही, अर्धा कटोरी बेसन, कांदा आहे बारीक चिरलेला, कोथिंबीर आहे, हिरव्या मिरच्या आहेत, गाजर आहे किसलेलं, अर्धा छोटा चम्मच चाट मसाला, थोडं हिंग आहे आणि अर्धा छोटा चम्मच जिरा आहे. चला तर मग रेसिपी करण्यास स्टार्ट करूया. तर सर्वात आधी हे जे मक्याचे दाणे आहेत आपण मिक्सरमध्ये टाकूया आणि यामध्ये टाकूया कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या, जिरा, आणि आपल्याला हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये हे साहित्य बारीक करताना तुम्ही आवश्यकतेनुसार थोडं पाणी यामध्ये ॲड करू शकता. तर हे बघा, मिक्सरमध्ये हे छान मी बारीक करून घेतलेलं आहे. आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर हे बघा, एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे मी मिश्रण मक्याचं. यामध्ये टाकूया अर्धा वाटी बेसन, अर्धा वाटी दही. हे नॉर्मल दही आहे, जास्त गोडही नाही आणि जास्त आंबटही नाही. यामध्ये टाकूया बारीक चिरलेला कांदा, अर्धा कटोरी. आता आपण यामध्ये ॲड करूया गाजर आहे किसलेलं, चवीनुसार मीठ, अर्धा छोटा चम्मच चाट मसाला, थोडं हिंग. आता आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे या मिश्रणामध्ये आणि छान एक घट्ट घोल तयार करून घेऊया. हा घोल जो आहे एकदम पातळही नको आणि एकदम घट्टसुद्धा नको, म्हणून सुरुवातीला जास्त पाणी टाकायचं नाही आहे आपल्याला. अर्धा ग्लासपेक्षाही कमी पाणी यामध्ये ॲड करायचं आहे. आणि आपला घोल किती प्रमाणात पातळ होतो किंवा मग घट्ट होतो त्याला अनुसरून तुम्ही यामध्ये पाणी ॲड करा. तर हे बघा, सर्व साहित्य छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. अगदी झटपट तयार होतो हा नाश्ता. सकाळच्या घाईगडबडीमध्ये मुलांना जर टिफिनमध्ये द्यायचं असेल, काय करू सुचत नसेल, तर तुम्ही झटपट हा नाश्ता करू शकता. अगदी 5 ते 10 मिनिटात तयार होतो आणि बिना तेलाचा सुद्धा आहे. जे डाएट वगैरे करतात त्यांनी सुद्धा हा नाश्ता अगदी खाऊ शकतात भरपेट. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही नाश्त्याची रेसिपी. हे बघा, मी छान मिश्रण भिजवून घेतलेलं आहे छान, आणि तव्यावर थोडं तेल टाकून तवासुद्धा आपला गरम झालेला आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे, लो टू मीडियम. आता आपला हा जो ब्राऊन ब्रेड आहे आपल्याला या घोलमध्ये छान असा घोळवून घ्यायचा आहे. हे बघा, चम्मचनी हे मिश्रण जे आहे आपण ब्रेडला लावून घेऊया सर्व बाजूनी. हे बघा, अशा प्रकारे. तुम्ही यामध्ये आणखी भाज्या ॲड करू शकता, जसं पत्तागोबी आहे, शिमला मिरची आहे बारीक कट करून. तर हे बघा, आता हा जो ब्रेड आहे तव्यावर छान असं दोन्ही बाजूनी भाजून घेऊया. थोडं साईडने तेल टाकून देऊया, 2 बूंद. हे बघा, तर एका साईडने छान शिजवून घेऊया, आपण फ्राय करून घेऊया. गॅसची फ्लेम जी आहे कमी ठेवायची आहे, म्हणजे कमी आचेवर हा जो ब्रेड आहे छान प्रकारे भाजला जातो. अगदी 2 ते 3 मिनिटात तयार होतो. हे बघा, एका साईडने तयार झालेला आहे. बघा, कलरसुद्धा किती छान आलेला आहे. तर दुसऱ्या साईडने सुद्धा आपण अशाच प्रकारे भाजून घेऊया आपला ब्रेड. तर हे बघा, दुसऱ्या साईडने सुद्धा तयार झालेला आहे आपला ब्रेड टोस्ट. तर अशाच प्रकारे बाकीचे सुद्धा आपण टोस्ट तयार करून घेऊया. तर बघा, झाला की नाही अगदी झटपट तयार.
तर हे बघा सर्व प्रकारचे जे ब्राऊन ब्रेड आहेत जे मी भाजून घेतलेले आहेत. आपले टोस्ट रेडी झालेले आहेत. तर एक आपल्या प्लेटमध्ये काढून घेऊया आणि चाकूनी कापून याचे 2 भाग करून घेऊया आणि छान अशी आता प्लेटिंग करूया. हे बघा आता यामध्ये आपण एक गोष्ट टाकूया जी मुलांची आहे एकदम फेवरेट, ते म्हणजे चीज. थोडं किसून वरून टाकून देऊया, म्हणजे दिसायला सुद्धा छान दिसेल आणि मुलांना आवडेल सुद्धा. तर कशी वाटली तुम्हाला ही माझी रेसिपी नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक शेअरसुद्धा करा आणि बघत राहा माझं चॅनल मराठी किचन विथ मनीषा. तर वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल, माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार. अशाच प्रकारे सपोर्ट करत राहा आणि माझ्या रेसिपीज बघत राहा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत टेक केअर, बाय बाय, हॅव अ नाईस डे.